जय भीम, जय संविधान. मी कविता पवार. माझ्या एनजीओमध्ये ह्या आजीनी आणि यांनी जी कंप्लेंट दिलेली होती तर नाशिक शहर पोलिसांनी खरंच खूप चांगलं सहकार्य केलं. सफाई साहेब आहेत, आहिले सर आहेत, यांनी त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. कालच्या ज्या व्हिडिओमध्ये थोडीशी बाचाबाची किंवा शाब्दिक जो काही झालेला आहे, कारण त्यांना न्याय मिळत नव्हता, ते येऊन कंप्लेंट द्यायला यायचे, पण त्यांची कंप्लेंट तिथं काही गर्दी असल्यामुळे त्यांची कंप्लेंट काही कोणी घेतली नाही, त्याच्यामुळे ते माझ्याकडे आले. पण मग सरांच्या कानावरती गेल्याच्या नंतर सरांनी खरंच खूप चांगलं सहकार्य केलं. आज ते त्यांच्या घरामध्ये जात आहेत आयरे सरांमुळे आणि सरांमुळे सगळ्या नाशिक शहर पोलिसांचे मी आभार मानते की असंच सर्व महिलांना सहकार्य करा. जय हिंद, जय भीम. झालं का बरं लाईटी बंद केल्या त्यांनी? 3-4 दिवस झाले यांची लाईट बंद आहे, म्हणून मी विचारायला गेले तर तिथं माझ्या मिस्टरांना पण सांगितलं का मी मालक आहे, आता ती आली ना तर दरवाजा उघडू नको म्हणून असं सांगितलं. आणि ते पण दरवाजा उघडत नाही. मी 10-20 मिनिटं कडी वाचली तरी पण उघडत नाही येते. मला जर खाली करायला सांगितलं म्हणून लाईटी बंद केल्या. आता माझी अशी खोड केली, मला धमकी द्यायला कमी 8-10 दिवसात तुझं काय. आमच्या जीवाला काही, माझ्या मुलांना आमच्या जीवाला काही धोका झाला ना तर हे सगळे जबाबदार असतील. तुम्ही काही करू नका, असं काही तुमच्या जीवाला धोका होईल असं होणार नाही, कारण दिनेश दादा पण येईल आणि कविताताई पण येईल. तर मी त्यांना सांगते, मी सगळं कानावर टाकते, कारण आता मी स्थानिक असल्यामुळे मी जास्ती काही करू शकत नाही आहे. पण ते तुम्हाला खूप चांगली मदत करते. आम्हाला न्याय मिळवून द्या तुम्ही. ठीक आहे, मी आहे ना त्यांना सांगते. नाही द्यावे तर आम्ही आत्महत्या करू. हे बघा, पोलीस प्रशासनाची मदत मिळत नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांना म्हणा, बघा तुमच्या लाडक्या बहिणीचं काय हाल झालेलं आहे. ही तक्रार देत समोरच्या व्यक्ती आहे, त्याची सावतर आई आहे. त्या आईला 8-15 दिवस झाले तो अंधारामध्ये ठेवतोय, तिला जेवण पाणी वगैरे देत नाहीये. त्यांची भाऊजाई आहे, सख्या मोठा भाऊ, पिण्याच्या नशेचा फायदा घेऊन त्याने बापाची पुन्हा प्रॉपर्टी बळकावली. त्यांनी सह्या घेतल्या, भावात पिण्याचा फायदा घेऊन त्याला दारू पाजून त्याच्या सह्या घेतल्या, प्रॉपर्टी नावावर केली. उत्तर प्रश्न विचारू लागले तर कोण बोलणार आहे? समजून घेत चला, माझं काही इंटेन्शन आहे का ते? काय माझे काय वरिष्ठ अधिकारी आहे, तुम्हाला विचारल्याशिवाय तुमचे गेलेत का सर? हाताखालच्या लोक तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाही. आणि रात्री किती वाजेला गेली बाई घरी? आणि सर मुलाचं वय बघून तुम्ही बोलले पाहिजे होते की सकाळी घेऊन लगेच काढून दिलं त्यांना. पण एकटं गेला ना सर, तुमचं काम आहे ना. 2 वाजेला एखादी लेडीज कशी तुम्ही एकटी पाठवली? आम्ही चौकीला पाठवतो. अहो, इथून घरी ती एकटी गेली ना. कुठला रोड आहे तिच्यावाला? जर तिला धरला असतं, बलात्कार झाला असतं तर काय केलं असतं तुम्ही? तुमचं पहिलं पथक कुठं होतं? दामिनी पथक कुठं होतं? आणि आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला यांची काही दखल घेतली नाही. शिंदे साहेबांना म्हणा, तुमच्या लाडक्या बहिणी अशा रस्त्यावर फिरतायत, विधवा बाई, हिला अशी मेसेज करणं, फोन करणं, गल्लीतल्या गल्लीत त्रास देणं, म्हणजे बलात्कार झाला, मर्डर झाल्याच्या नंतर तुम्ही ऍक्शन घेणार का? डिपार्टमेंटवाले सुद्धा सहकार्य करत नाही. लाडक्या बहिणीचे 1500 रुपयापेक्षा ना या महिलांना थोडी सुरक्षा द्या. नाशिकमध्ये फार घाणेरडं वातावरण चालू आहे. आणि ही बाई बघा, हिच्या नवऱ्यानी स्वतःचं घर असून सुद्धा घराच्या बाहेर काढले आणि अक्षरशः यांना खूप त्रास देत आहे. या बाईने कुठे जायचं? ही विधवा बाई, हिच्या अक्षरशः पोस्टर बनवले आणि तिचा नंबर टाकून तिथं प्रत्येक याच्यामध्ये लावले. मग याच्यावर विनय भंगाची केस का नाही टाकली पोलिसांनी? यांची तो निगार बनवायचं. त्यांचा नाशिक जिल्हा कायद्याचा बालक किल्ला असा मनोवृत्ती व्यक्तीला का बरं नाशिक जिल्हा कायद्याचा बालक किल्ला करत नाही? हे महिलांचं एवढं शोषण करताय, महिलांना एवढा त्रास देत आहे. आणि मी खूप वेळा कंप्लेंट केलेला आहे, एकदा ही कार्यवाही झालेली नाही. पोस्टर चिटकवलेला अश्लील जाहिरात तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. त्याच्यासाठी काही पण करावं लागलं तरी चालेल, मी तुम्हाला न्याय देईल, रडू नका तुम्ही. एवढं रात्री सर, एवढं झालं रात्री जाते ना, रात्रीला एकटं काम सोडून दिलं. पण दामिनी पथक काम सोबत नव्हतं त्यांचं. काय बोलले की खोटं बोलते ना? कोण अधिकारी कोण होते तेव्हा? ते नाही खोटं सांगतो हप्ते दिले म्हणून, पाकिट दिले म्हणून. तुम्हाला विश्वास